नमस्कार सगळ्यांना. काल उपवास होता. एवढा मोठा साबुदाणा उरला. साबुदाणा उरला म्हणलं तर काय करावं त्याचं, म्हणून दुसऱ्या दिवशी काय केले, बटाटे मी उकडून घेतले आणि त्या बटाट्यामध्ये सगळं तिखट, मीठ, जिरे वगैरे सगळं टाकलं आणि त्याच्यामध्ये ते सगळं नाका मिक्स करून घेतलं पद्धतशीरपणे आणि गच्चीवर गेले. गच्चीवर जाऊन त्याला नाका त्या एक पॉलिथिन टाकली, त्याच्यावर तेल लावलं म्हणजे चिपकू नये म्हणून खाली, आणि त्याला सोऱ्यामध्ये टाकून छानपैकी नाका त्याच्या चकल्या काढल्या. ह्या चकल्या तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, परंतु म्हटलं खायला पण खूप छान लागतात. तुमच्यासोबत शेअर नक्की कराव्या म्हणून मी म्हटलं आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत हे शेअर केलं. तुम्ही पण असंच काही करता का? साबुदाणा वगैरे उरला तर काय काय करता तुम्ही ते नक्की मला सांगा. मग ते मी पूर्ण दिवसभर वाळू दिला आणि नंतर वाळल्यानंतर इतके छान झाल्या त्याला म्हटलं तळून पण पाहावं म्हणून कढईमध्ये थोडंच तेल टाकलं आणि त्याला तळून पाहिलं. छान फुलल्या त्या आणि मी क्रिस्पी